भारताच्या संविधान सभेमध्ये नियमितपणे जवळपास 250 पेक्षा जास्त सदस्य उपस्थित राहत होते आणि या सदस्यांमध्ये नियमित चर्चाही होत होती। आणि म्हणून अनेकांचा प्रश्न असा असतो की जर 250 पेक्षा जास्त सदस्य हे नियमित उपस्थित राहत होते तर मग एकट्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं असं कसं काय म्हणता येऊ शकतं। असा जर आपल्या मनामध्ये प्रश्न असेल तर त्यांना फक्त एकच सांगा की तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं स्टेट अँड मायनॉरिटीज हे जे छोटंसं पुस्तक आहे किंवा जो शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनच्या माध्यमातून जो संविधान समितीसमोर जो ड्राफ्ट सादर करण्यात आलेला होता हा ड्राफ्ट एकदा वाचून घ्या, म्हणजे तुमच्या लक्षामध्ये येईल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नेमकं संविधानामध्ये काय काय आणलेलं आहे। 1946 ला जेव्हा संविधान सभा तयार होत होती तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मनामध्ये संविधानाचा एक आराखडा निश्चित झालेला होता आणि तो आराखडा त्यांनी 1931च्या गोलमेज परिषदेमध्येही मांडलेला होता। परंतु संविधान सभेकडे संविधान निर्मितीचं कामकाज सोपवलं जाणार आहे ही गोष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लक्षात येताच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनच्या माध्यमातून संविधानाचा एक मसुदा तयार केला। अर्थातच त्यांच्या डोक्यामध्ये ज्या पद्धतीचं संविधानाचं स्ट्रक्चर होतं ते स्ट्रक्चर त्यांनी लिहून काढलं आणि शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनच्या माध्यमातून त्यांनी संविधान सभेच्या समितीसमोर ते सादर करण्याचं ठरवलं। हा ड्राफ्ट जर तुम्ही बघितला तर तुमच्या लक्षामध्ये येईल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहित असताना या ड्राफ्टचा किती पुरेपूर उपयोग करून घेतलेला आहे। अर्थातच या ड्राफ्टमध्ये जे काही आलेलं आहे ते नंतर संविधानामध्ये आलेलं आहे हे निश्चितपणाने सांगता येऊ शकतं। म्हणजे तुम्ही जर फंडामेंटल राईट्सचा विचार केला तर फंडामेंटल राईट्स हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अगोदरच माइंडमध्ये होते आणि त्याच्यामुळे त्यांनी हा जो काही शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनच्या माध्यमातून मसुदा तयार करण्यात आलेला होता त्याच्यामध्ये देखील हा फंडामेंटल राईट्सचा भाग आणलेला होता। तुम्ही जर बघितलं तर याच्यामध्ये प्रामुख्याने 4 भाग होते। एक म्हणजे फंडामेंटल राईट्स, दुसरा म्हणजे सोशल स्ट्रक्चर आणि तिसरा म्हणजे एज्युकेशन सिस्टम आणि चौथा म्हणजे प्रोटेक्शन फॉर मायनॉरिटीज। या 4 भागांचा समावेश प्रामुख्याने या संविधानामध्ये होता, या मसुद्यामध्ये होता। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या सगळ्या गोष्टी जे मांडत होते या सगळ्या गोष्टी फक्त शेड्यूल्ड कास्टसाठी मांडत नव्हते तर ओव्हरऑल मायनॉरिटीसाठी मांडत होते। या व्यतिरिक्त जे लोक इथल्या संस्थानिकांच्या अधिपत्याखाली आहेत किंवा संस्थानिकांच्या राज्याखाली आहेत त्यांचे देखील अधिकारांच्या गोष्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याच्यामध्ये आणतायत आणि म्हणूनच याला स्टेट अँड मायनॉरिटीज असं म्हटलेलं आहे। राज्य आणि अल्पसंख्याक, अर्थातच राज्य याचा अर्थ संस्थानिक असा घेतलेला होता आणि संस्थानिकाच्या अंतर्गत असलेल्या ज्या काही लोकांचे मूलभूत अधिकार आहेत त्यांच्याविषयी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलत होते। इतकंच नाही तर या संस्थानिकांना स्वतंत्र भारतामध्ये कशा पद्धतीने सामावून घेता येईल, त्यांच्यावरती कोणत्या अटी टाकल्या पाहिजेत याची चर्चा देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याच्यामध्ये करत होते। आपल्याला निश्चितपणाने माहिती आहे की भारतामध्ये असलेल्या 650 संस्थानांना सामील करून घेण्याची जबाबदारी सरदार वल्लभभाई पटेल यांच्याकडे होती, परंतु त्यांना कशा पद्धतीने सामील करून घ्यायचं याचं स्ट्रक्चर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1946 ला ठरवलेलं होतं। अर्थातच सरदार पटेलांकडे ही जबाबदारी दिल्यानंतर देखील सरदार पटेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत चर्चा करत होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्टपणाने हे सांगितलं होतं की संस्थानिकांना नेमक्या कुठल्या अटी घातल्या पाहिजे आणि त्यांना कशा पद्धतीने भारतामध्ये सहभागी करून घेतलं पाहिजे। याच्या पुढे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असंही म्हणतायत की कुठल्याही संस्थानिकाला स्वतंत्र राहण्याचा अधिकार नाही आहे। एकतर त्यांना भारतामध्ये सहभागी व्हावं लागेल किंवा स्वतंत्र झाल्यानंतर जर फाळणी झाली तर फाळणीमध्ये त्यांना पाकिस्तानमध्ये सहभागी व्हावं लागेल। ज्यावेळेस स्वतंत्र भारताचा कायदा ब्रिटिशांनी पास केला त्यावेळेस त्यांनी ज्या अटी त्याच्यामध्ये टाकलेल्या होत्या या अटीच्या विरोधामध्ये देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जातात आणि ते सांगतात की इथल्या संस्थानिकांना स्वतंत्र राहण्याचा अधिकार नाही आणि आम्ही तसं होऊ देणार नाही असं स्पष्टपणाने पत्रक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काढतात आणि ते सांगतात की एकतर इथल्या संस्थानिकांना पाकिस्तानमध्ये सहभागी व्हावं लागेल किंवा भारतामध्ये विलीन व्हावं लागेल, त्यांना स्वतंत्र राहण्याचा अधिकार नाही असं सांगणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्या काळातले पहिले नेते होते। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ठणकावून सांगत होते की इथल्या कुठल्याही संस्थानिकांना स्वतंत्र राहता येणार नाही। हालाकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनेक संस्थानिकांसोबत खूप चांगले संबंध होते, जसं की सयाजीराव गायकवाड महाराज असतील किंवा कोल्हापूर संस्थान असेल किंवा निजामांचं संस्थान असेल, या बऱ्याचशा संस्थानांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे त्यांच्याशी चांगले संबंध होते, पण तरीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना स्वतंत्र राहू देत नव्हते। त्यांनी या स्टेट अँड मायनॉरिटीज मध्येच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अशा अनेक अटी टाकल्या की त्यांनी सांगितलं की जर संस्थानिकांना याच्यामध्ये सहभागी व्हायचं असेल तर त्यांनी भारत सरकारने टाकलेल्या संपूर्ण अटींचं पालन केलं पाहिजे आणि त्यांनी हे स्पष्टपणानं सिद्ध केलं पाहिजे की ते भारतामध्ये सहभागी होण्यासाठी पात्र आहेत हे त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे आणि भारत सरकारनं देखील ते तपासून बघितलं पाहिजे। असं झालं तरच त्यांना या संस्थानामध्ये सहभागी होता येईल। इतकंच नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत
की जे अल्पसंख्याक समूह आहेत, जे संस्थानिकांच्या आधिपत्याखाली आहेत, त्यांचं स्वतंत्र भारतामध्ये काय स्थान असेल हे निश्चित केलं पाहिजे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा मसुदा लिहिलेला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याच्यामध्ये फक्त शेड्यूल कास्ट विषयी बोलत नाही आहेत, तर इथला जो काही मायनॉरिटी समूह आहे त्या मायनॉरिटी विषयी देखील बोलतायत. आणि म्हणून केवळ स्वतंत्र भारतामध्ये संस्थानिकांच्या व्यतिरिक्त असलेल्या समूहाच्या अधिकाराविषयी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलत नव्हते, तर संस्थानिकांच्या आधिपत्याखाली असलेल्या लोकांच्या अधिकाराविषयी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलत होते. आणि म्हणून त्यांनी त्यांच्या मसुद्यामध्ये जे काही 4 गोष्टी आणलेल्या होत्या त्याच्यामधल्या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे फंडामेंटल राईट्स, इथलं सोशल स्ट्रक्चर, आणि जे काही मायनॉरिटीचे अधिकार आहेत ते मायनॉरिटीचे अधिकार, आणि इथले जे काही एज्युकेशन सिस्टम आहे ही एज्युकेशन सिस्टम, या 4 गोष्टी त्यांनी स्पष्टपणाने सांगितलेल्या होत्या की स्वतंत्र भारताच्या नंतर म्हणजे स्वतंत्र भारतामध्ये आपल्याला कशा प्रकारचे एज्युकेशनल राईट्स असतील. कारण इथले जे एज्युकेशनल राईट्स होते ते वर्णव्यवस्थेवरती आधारित होते. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्पष्टपणानं या ठिकाणी नमूद करत होते की नेमकं कशा प्रकारचे शैक्षणिक अधिकार इथल्या समूहाला असतील. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा जो काही स्टेट अँड मायनॉरिटी नावाचा जो हा मसुदा आहे, हा मसुदा प्री कॉन्स्टिट्यूशन म्हणून देखील आपण बघू शकतो. याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेवढ्या काही गोष्टी मांडलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टीनंतर संविधानामध्ये आणण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. आणि म्हणून संविधानाच्या फंडामेंटल राईट्सची जर जबाबदारी कोणाकडे येत असेल तर ती येते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे. तुम्ही जर ग्रॅन्युअल ऑस्टिनचं इंडियन कॉन्स्टिट्यूशन कॉर्नर स्टोन ऑफ नेशन हे पुस्तक वाचलं असेल तर तुमच्या लक्षामध्ये येईल की ज्या दिवशी मूलभूत अधिकारावरती चर्चा सुरू झाली त्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेसमोर एक मूलभूत अधिकारांची भली मोठी यादी सादर केली आणि संविधान सभा फक्त ऐकत राहिली, ती थक्क झाली. कारण एवढे मूलभूत अधिकार यापूर्वी कोणीही मांडलेले नव्हते. हालाकी तुम्ही जर बघितलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा मसुदा तयार होण्याच्या अगोदर म्हणजे स्टेट अँड मायनॉरिटी लिहिण्याच्या अगोदर देखील जवळपास भारतामध्ये 6 संविधानाचे मसुदे तयार होते अशाच प्रकारचे. पण त्याच्यामध्ये एवढे स्पष्टपणाने मूलभूत अधिकार कोणीही आणलेले नव्हते. याचे उल्लेख ग्रॅन्युअल ऑस्टिन या ब्रिटिश लेखकाने केलेला आहे. तुम्ही त्यांचं इंडियन कॉन्स्टिट्यूशन कॉर्नरस्टोन ऑफ नेशन हे पुस्तक नक्की वाचलं पाहिजे, कारण त्याच्यामध्ये याचा उल्लेख आलेला आहे. आणि म्हणून आपण जे म्हणतोय की आपण भारताच्या संविधानामध्ये मूलभूत अधिकार हे अमेरिकन कॉन्स्टिट्यूशन कडून घेतलेले आहेत, पण तसं नाही आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे ते अगोदरच होते आणि ते स्पष्ट होते, अमेरिकेच्या कॉन्स्टिट्यूशन पेक्षा अगदी स्पष्टपणाने त्यांनी मांडलेले होते. तुम्ही जर स्टेट अँड मायनॉरिटी काढून बघितले तर त्याच्यामध्ये आलेले जेवढे काही अधिकार आहेत तेवढे अधिकार आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये आलेले आहेत. म्हणजे याच्यामध्ये समतेचा अधिकार असेल, शिक्षणाचा अधिकार असेल, जीविताचा अधिकार असेल, धर्मस्वातंत्र्याचा अधिकार असेल, या सगळ्या गोष्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्टेट अँड मायनॉरिटीज मध्ये मांडलेल्या आहेत. ज्या कालखंडामध्ये संविधान सभाच तयार झालेली नव्हती त्या संविधान सभा तयार होण्याच्या अगोदरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे सगळं लिहून ठेवलेलं होतं. आणि म्हणून संविधान निर्मितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा काय रोल आहे असा जर तुमच्या समोर कोणी प्रश्न उपस्थित केला तर त्यांना सांग की संविधान तयार होण्याच्या अगोदरचा जो आराखडा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तो एकदा वाचा आणि त्याच्यानंतर संविधान वाचा. म्हणजे संविधान तयार होण्याच्या अगोदरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय काय लिहून ठेवलं होते आपल्या लक्षामध्ये येईल. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान निर्मितीचं श्रेय का द्यायचं, कारण त्यांच्याकडे अगोदरच हा सगळा मसुदा तयार होता, त्यांच्या डोक्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी होत्या. आणि म्हणून त्यांनी संविधान सभेच्या कामकाजामध्ये सहभागी झाल्यानंतर मसुदा समितीचे जे अध्यक्षपद तात्काळ स्वीकारलं किंवा कुठलाही संकोच न करता स्वीकारलं, त्याचं कारणच हे होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे संविधानाचा मसुदा ऑलरेडी तयार होता आणि त्यांना याची खात्री होती की आपण भारताचं संविधान व्यवस्थितरित्या लिहूही शकतो. आणि म्हणून त्यांनी ही जबाबदारी तात्काळ स्वीकारली आणि या जबाबदारीला त्यांनी पारही पाडलं. तुम्ही जर संविधान सभेचं कामकाज काढून बघितलं तर संविधान सभेच्या कामकाजामध्ये जेवढ्या काही चर्चा झालेल्या आहेत किंवा जेवढे काही प्रश्न विचारलेले आहेत त्यातल्या अनेक प्रश्नांना फक्त एकट्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उत्तर दिलेली आहेत. आणि त्याच्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या संविधान निर्मितीचं श्रेय का द्यायचं याचं उत्तर तुम्हाला या प्रश्नांच्या उत्तरामध्ये देखील सापडतं. आणि म्हणून तुम्ही जर संविधान सभेच्या कामकाजाचे खंड वाचून बघितले तर तुमच्या लक्षात येईल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नेमकं याच्यावरती किती मेहनत घेतलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेवढे काही मूलभूत अधिकार संविधान सभेमध्ये मांडत होते त्या प्रत्येक मूलभूत अधिकारावरती प्रश्न उपस्थित केलेले आहेत की स्वातंत्र्य द्यायचं तर कशा प्रकारचं स्वातंत्र्य द्यायचं याची देखील चर्चा संविधान सभेमध्ये झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जे प्रश्न विचारले त्या सगळ्या प्रश्नावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उत्तर दिलेली आहेत. आणि म्हणून संविधान निर्मितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काय योगदान होतं हे जर तुम्हाला वाचायचं असेल तर
हा जो काही स्टेट अँड मायनॉरिटी नावाचा मसुदा आहे, हा मसुदा आपण नक्की वाचला पाहिजे आणि त्यानंतर संविधान वाचलं पाहिजे आणि संविधान वाचल्यानंतर या दोघांचं कंपॅरिझन करून बघितल्यावर आपल्या लक्षात येईल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नेमकं संविधान सभेमध्ये किंवा संविधानामध्ये काय काय आणलेलं आहे आणि ते कशा पद्धतीनं मंजूर करून घेतलेलं आहे. आणि म्हणून या संविधानाच्या निर्मितीचं जे संपूर्ण श्रेय आहे, हे संपूर्ण श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना द्यावं लागतं. त्यांच्या शेड्यूल कास्ट फेडरेशनने जो हा मसुदा दिलेला होता, हा मसुदा मुळात इंग्रजी भाषेमध्ये होता, परंतु याचं भाषांतर जर तुम्हाला वाचायचं असेल तर वसंत मून यांनी सगळ्यात चांगलं भाषांतर याचं केलेलं आहे. अर्थातच या स्टेट अँड मायनॉरिटीची जी भाषा आहे ती कॉन्स्टिट्युशनल भाषा आहे, त्याच्यामुळे त्याच्यातले बरेचसे शब्द आपल्याला त्याचा अर्थ लागत नाही. परंतु वसंत मून यांनी जे काही ट्रान्सलेशन केलेलं आहे, हे ट्रान्सलेशन जर तुम्ही वाचलं तर आपल्या लक्षात येईल की संविधानाच्या या मसुद्याच्या अनुषंगाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नेमकं काय लिहिलेलं होतं आणि त्यांच्या नेमक्या काय डिमांड होत्या आणि भारताच्या भावी संविधानामध्ये स्टेट अँड मायनॉरिटी यांचा कशा पद्धतीने रोल असेल, त्यांचे कुठले अधिकार असतील आणि त्यांची नेमकी स्वतंत्र भारतामध्ये स्थिती काय असेल, या अनुषंगाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भाष्य केलेलं आहे. या व्यतिरिक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा मसुदा तयार होण्याच्या अगोदर जे काही 6 संविधानाचे मसुदे तयार होते ते देखील तुम्ही वाचले पाहिजे, कारण ते वाचल्यानंतरच आपल्या लक्षात येईल की त्या मसुद्यामधून नेमकं संविधानामध्ये काय घेतलेलं आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्टेट अँड मायनॉरिटीजमधून संविधानामध्ये काय घेतलेलं आहे. आणि मग आपल्या लक्षामध्ये येईल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या डोक्यामध्ये संविधानाची ब्लूप्रिंट स्वातंत्र्याच्या पूर्वीच कशा पद्धतीने तयार होती हे आपल्या याच्यामधून लक्षात येईल. आणि म्हणून हा आराखडा किंवा हे जे काही स्टेट अँड मायनॉरिटीज आहे हे एकदा नक्की वाचलं पाहिजे. आपल्याला जर स्टेट अँड मायनॉरिटीज हे पुस्तक डाउनलोड करायचं असेल तर ते गुगलवरून तुम्ही PDF देखील डाउनलोड करू शकता किंवा मराठीमधले अनेक भाषांतर मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. अगदी 15 रुपयापासून ते 30 रुपयापर्यंत एवढी किंमत त्याची आहे. हा मसुदा एकदा आपण नक्की वाचला पाहिजे आणि जर तुम्ही हा मसुदा वाचला असेल आणि नंतर संविधान वाचलं असेल तर तुम्हाला या दोघांमध्ये काय फरक दिसला किंवा याच्यामध्ये स्टेट अँड मायनॉरिटीजमधून संविधानामध्ये काय नेमकं घेतलेलं आहे हे जर तुमच्या लक्षात आलं असेल तर तेही आम्हाला नक्की कळवा. या स्टेट अँड मायनॉरिटीजबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमचं उत्तर जे आहे किंवा तुम्हाला याच्याबद्दल नेमकं काय वाटतं ते सांगायला मात्र विसरू नका, कारण तुमचं कमेंट वाचल्यानंतर अनेक लोकांना हे पुस्तक वाचण्याची आशा निर्माण होऊ शकते आणि त्याच्यामुळं हे तुमची कमेंट अपेक्षित आहे आणि ती महत्त्वाची देखील आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.